हाय, मी जान्हवी. आज सकाळी 8 वाजताच मी खंडाळ्याहून रत्नागिरीला निघाले. आज मला 2 ब्राइडल मेहंदी काढायच्या होत्या. तासाभरात रत्नागिरीत पोहोचल्यावर आजची फर्स्ट ब्राइड आर्याकडे आली. मेहंदी सिमेट्रिक येण्यासाठी प्रॉपर मार्किंग करून मेहंदी काढायला सुरुवात केली. आर्या बरोबरच तिच्या घरातल्यांची सुद्धा मेहंदी काढायची असल्यामुळे माझी सगळी टीम इकडे आली होती. तर ही आहे आर्याची कम्प्लीट ब्राइडल मेहंदी. सकाळी 9:30 वाजता सुरू केलेली मेहंदी बरोबर 6 तासांनी दुपारी 3:30 वाजता पूर्ण झाली. पुढे इकडे सायडर्सची मेहंदी माझ्या टीम मेंबर्स पूर्ण करत होत्या. मग मी निघाले आजच्या सेकंड लोकेशनला समीक्षाच्या ब्राइडल मेहंदीसाठी. वाटेत शहाळ्याचं पाणी पिऊन छान रिफ्रेश झाले. दुसऱ्या लोकेशनला समीक्षाच्या हातावर बरोबर संध्याकाळी 5 वाजता मेहंदी काढायला सुरुवात केली. तिची मेहंदी सुद्धा जवळपास 5.5 तासांनी रात्री 10:30 वाजता पूर्ण झाली. तर ही आहे समीक्षाची कम्प्लीट ब्राइडल मेहंदी. या मेहंदीमध्ये तिला हव्या असलेल्या सगळ्या फिगर्स जसे की एकमेकांच्या गळ्यात हार घालणारे नवरा नवरी, गणपती, कलश, हौस, हातात हात, कमळ अशा छान छान फिगर्स काढल्या होत्या. बरं, आज रात्री काम पूर्ण व्हायला 10:30 वाजून गेल्यामुळे मी रत्नागिरीतच माझ्या माहेरी राहायला गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी मी निघाले स्मृतीच्या सीमांत पूजनासाठी. आजचं लोकेशन होतं रत्नागिरीतील श्रद्धा साफल्य मंगल कार्यालय. गेल्या गेल्या सगळं सामान सेट करून घेतलं. काही वेळातच आजची ब्राईड स्मृती आली. ही आहे आजची ब्राईड स्मृती आणि तिचा बिफोर लुक. जवळपास 2 तासात स्मृतीला छान तयार केलं. तर हा आहे स्मृतीचा आजचा सीमांत पूजनासाठी केलेला आफ्टर लुक. पुढे त्या दिवशी काम पूर्ण करून मी घरी जायला निघाले. बरं, या ब्लॉग मधली आर्या आणि समीक्षाची ब्राइडल मेहंदी, स्मृतीचा सीमांत पूजन लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. बाय.